नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, महासीईटी सीईटी सेल महाराष्ट्र राज्याचा जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे जो सीईटी सेल तर्फे जो काही MBBS आणि BDS या प्रक्रियेसाठीचा जो फर्स्ट राऊंडचं वेळापत्रक आपल्याला रिलीज आत्ताच 10 मिनिटापूर्वी झालं आणि ते आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। नोटीस नंबर 9 नंबरची नोटीस आहे। नीट UG 2021 च्या ॲडमिशनसाठी सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्सेस कोर्सेस MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH आणि BSSLP, BPNO आणि BSc नर्सिंग यापैकी कॉमन CET सेल तर्फे चालवल्या जाणाऱ्या ह्या प्रोसेसमध्ये नोटिफिकेशन हे 9 नंबरचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि पहिला जो राऊंड आहे तो पहिल्या राऊंडचं पूर्ण वेळापत्रक आज डिक्लेअर झालेलं आहे आणि मी ते तुमच्यासमोर सांगण्यासाठी आलेलो आहे। पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स ऑफ फेज 1, फेज 2, फेज 3 फॉर MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS पासून BSc नर्सिंग पर्यंत 19/1/2022 बाय 3 PM असं। तर याचा अर्थ असा की पहिली जी आपल्याला लिस्ट येणार आहे म्हणजे SML स्टेट मेरिट लिस्ट नंबर की जी SML लिस्टवरती आपला सगळं जी CET सेल किंवा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मधलं सगळी हेल्थ सायन्सेसच्या प्रोसेससाठी आपल्याला SMLचा उपयोग होत असतो आणि हा SML डिक्लेअर होणार आहे 19/1/2022 या दिवशी म्हणजे 19 तारखेला 3 वाजता ही आपल्याला SMLची लिस्ट डिक्लेअर होईल आणि त्यानंतर आपलं खऱ्या अर्थानं सगळं पिक्चर महाराष्ट्राचं क्लिअर होणार आहे। परंतु ही जी SML असेल ते संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ॲडमिशन MBBS पासून ते BSc नर्सिंग पर्यंतच्या सर्व कोर्सेससाठी अप्लाय केलेल्या ज्यांनी 1 मार्क असलेला ज्यांनी अप्लाय केलेला असेल सर्वांची SML लिस्ट येणार आहे हे लक्षात ठेवा। परंतु जो दुसरं चालू आहे दुसरं जे कोटेशन आहे नंबर पॉइंट 2 जे आहे ते पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर ऑल कोर्सेस ऑफ नीट UG 2021 फॉर स्टेट काउन्सिलिंग म्हणजे स्टेट काउन्सिलिंग पहिली जनरल लिस्ट येणार आहे त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे म्हणजे मेरिट लिस्ट जी आहे SML लिस्ट जी आहे ती 19 तारखेला त्याच दिवशी 6 वाजता संध्याकाळी SML लिस्ट प्रोव्हाइड होणार आहे लक्षात घ्या। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी ज्यांनी फॉर्म बरोबर भरलेले आहेत याची सर्व म्हणजे 1 मार्क असू दे नाहीतर 720 मार्क असू दे सर्वांना फॉर्मची एक SML म्हणजे तुम्हाला जसं ऑल इंडिया रँक असतो तसा स्टेट मेरिट लिस्ट नंबरनुसार 19/1/2022 या दिवशी संध्याकाळी 6 वाजता डिक्लेअर होणार आहे। पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स अँड फॉर MBBS अँड BDS कोर्स ओनली हे बघा आत्ताचा जो पहिला राऊंड आहे तो इतर कोर्सेससाठी नसून MBBS आणि BDS साठी फक्त आहे हे लक्षात घ्या। म्हणजे खूप वेळा कन्फ्यूज असते। आता हा जो मी आता जे नोटिफिकेशन सांगायला तो ते स्टेट साठी चालू आहे की जे आपण 1000 रुपये भरून म्हणजे 1000 रुपये भरून जे आपण रजिस्ट्रेशन केले त्याच्यासाठी आहे। परंतु ज्यांना BMS आणि इतर कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं त्याच्यासाठीचं हे नोटिफिकेशन नाही आहे। फक्त MBBS आणि BDS एवढाच एक राऊंड आता डिक्लेअर झालं आणि त्याचं वेळापत्रक हे आज आहे। तर त्याचं सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे जे सीट मॅट्रिक्स आहे ते 20 तारखेला संध्याकाळी 8 वाजता डिक्लेअर होणार आहे। त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स चॉईसेस फिलिंग प्रोसेस फॉर MBBS अँड BDS कोर्सेस ओनली ती 21 जानेवारी 2022 पासून 28 जानेवारी 2022 म्हणजे दरम्यान हे आपल्याला 8 दिवस संध्याकाळी 11:59 म्हणजे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत 21 जानेवारीपासून 28 जानेवारीच्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म म्हणजे चॉईस फिलिंगचं जे प्रोसेस आहे ते आपल्याला 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे। त्याच्या अगोदर आपल्याला MBBS आणि BDS साठीचं फक्त प्रेफरन्स फॉर्म या ठिकाणी भरायचे आहे। त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन ऑफ लिस्ट ऑफ फर्स्ट कॅप राऊंड जे आहे MBBS आणि BDS ची जी काही फर्स्ट कॅप राऊंड जे आहे त्याची जी लिस्ट आहे ते आपल्याला 31 जानेवारी 2022 ही 5च्या नंतर येणार आहे म्हणजे 5 वाजल्याच्या नंतर 31 जानेवारीला आपली पहिली लिस्ट लागणार आहे। त्या दिवशी आपल्याला कुणाला कोणतं कॉलेज MBBS BDSचं झालेलं आहे हे आपल्याला 31 तारखेला संध्याकाळी कळणार आहे। त्यानंतर फिजिकल जॉईनिंग ऑफ सिलेक्टेड कॉलेज ॲज पर अलॉटमेंट ऑफ
फर्स्ट कॅप राऊंड फॉर MBBS अँड BDS कोर्सेस ओनली. तो जो कोर्स आहे तो 1 फेब्रुवारी 2022 पासून 7 फेब्रुवारी 2022 पर्यंत, म्हणजे 7 फेब्रुवारी 2022च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला फिजिकल कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग करायचे किंवा जॉईनिंग करायचं आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपला पहिला राऊंड जो आहे तो 7 फेब्रुवारीला 2022 या वेळेस MBBS आणि BDS साठीचा संपणार आहे. संध्याकाळी 12 वाजेच्या आत आपल्याला रिपोर्टिंग केलं तरच तुम्ही ते कन्फर्म धरलं जात आहे. त्यानंतर फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म टू सिलेक्टेड कॉलेज ॲज पर अलॉटमेंट ऑफ फर्स्ट कॅप राऊंड फॉर MBBS अँड BDS कोर्स ओनली 1 फेब्रुवारी 2022 टू 7 फेब्रुवारी 2022. स्टेटस रिटेन्शन फॉर्म काय असतो तो पाठीमागे मी तुम्हाला सांगितलेलाच होता, पण तरीसुद्धा आणखी एकदा सांगतो. पहिल्यांदा अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये स्टेट काउन्सिलिंगमध्ये आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजला तुम्ही जाऊन आपले सर्व डॉक्युमेंट्स जे आपण दिलेले आहेत अगोदर अपलोड केलेले आणि जे अप्रोप्रिएट लागणारे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन ओरिजिनल फॉर्ममध्ये त्याचे झेरॉक्सचे 2 सेट आणि स्वतः विद्यार्थी आणि त्या कॉलेज जे मिळालेले त्या कॉलेजची अप्रोप्रिएट फीचा DD डिमांड ड्राफ्ट म्हणजे पैसे बँकेत भरायचे, बँकेतनं जे आपल्याला एक कागद मिळतो त्याला आपण डिमांड ड्राफ्ट म्हणतो. चेक चालणार नाही किंवा ऑनलाईन UPI पेमेंट वगैरे चालत नाही. हे डिमांड ड्राफ्ट घेऊन फिजिकल व्हेरिफिकेशन करायला आपल्याला 1 फेब्रुवारीपासून 7 फेब्रुवारी 2022 पर्यंत वेळ दिलेला आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि त्याच वेळेसपर्यंत आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म पण देण्यात येणार आहे. आपण दिलेले चॉईस जर आपल्याला समाधानकारक वाटत असेल आणि आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचाच नसेल आणि मला मिळालेलं कॉलेज मला माझं फायनल करायचं आहे असं जर असेल तर आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा. म्हणजे लगेच तिथे गेले आपलं कॉलेज लिहिलेल्या चॉईसमध्ये जे मिळणारं कॉलेज आहे ते आपल्याला मिळालंय, 1 नंबरचं कॉलेज दिलंय किंवा किती का नंबर असं ना, जे आपल्याला मिळालंय तिथंच आपल्याला करायचंय, दुसरं करायचंच नाहीये असं असेल, त्याच्यावरचं कॉलेज आपल्याला मिळू नये, काही गरज नाही, आवश्यकता नाही असं वाटत असेल तर आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म तिथे जाऊन भरून दिला की आपण त्या प्रोसेसमधून पूर्णतः बाहेर पडतो आणि पुढच्या सेकंड कप राऊंडमध्ये ते तुमचं सीट आहे ते ब्लॉक होतं आणि तुम्ही प्रोसेसमधून बाहेर पडता. ती जी फॉर्म भरून देण्याची मुदत आहे ती सुद्धा 1 फेब्रुवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंतच आहे. फॉर एन्शुरिंग फेथफुल ऑडियन्सेस ऑफ शेड्यूल ऑफ ऑल्सो कीपिंग द व्ह्यू ऑफ लिमिटेड टाइम अवेलेबल फॉर कंडक्टिंग काउन्सिलिंग ऑल पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स कॉलेजेस आर डायरेक्टेड टू ट्रीट ऑल सॅटरडेज अँड संडेज अँड गॅजेटेड हॉलिडेज ॲज वर्किंग डेज. बघा याच्यात काय सांगितलंय की आज रविवार आहे, संडे आहे, सॅटरडे आहेत किंवा आज दिवाळी सुट्टी आहे, उन्हाळी सुट्टी आहे, हे जे हॉलिडेज आहेत हे या ठिकाणी गृहीत धरले जाणार नाहीत. सगळ्यांना पूर्ण लक्षात ठेवा की हा जो लिमिटेड पिरियडमध्ये सगळी प्रोसेस करून घ्यायची असल्यामुळे रविवारी सुद्धा तुम्ही रिपोर्टिंगला करू जाऊ शकणार आहे, शनिवारी सुद्धा जाऊ शकणार आहे. एवढंच नव्हे तर कोणताही दुसरा हॉलिडे असेल तर त्या हॉलिडे दिवशी सुद्धा सगळ्या इन्स्टिट्यूटला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, सगळ्या कॉलेजेसला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की तुम्ही ते प्रोसेस सगळे रविवारपासून प्रत्येक दिवसाला चालू ठेवा असं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. म्हणजे आज रविवार आहे, आज शनिवार आहे, काय कोणता हॉलिडे वगैरे काही नाही, इथून पुढे सगळे दिवस सारखे आहेत हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, द कॅन्डिडेट हू आर इलिजिबल फॉर MBBS अँड BDS कोर्स कॅन ओनली फिल द प्रिफरन्स फॉर्म. म्हणजे ज्या MBBS आणि BDS बऱ्याच वेळा काय झालं की फॉर्म भरताना मात्र नॉट इलिजिबल विद्यार्थ्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत. त्यामुळे MBBS BDS साठी इलिजिबिलिटीचा जो क्रायटेरिया तुमच्या कॅटेगरीनुसार 108 आणि 138चा जो आहे तोच विद्यार्थी फक्त या ठिकाणी फॉर्म भरू चॉईस फिलिंग करू शकतो. 108 वाला चॉईस फिलिंग करू शकतो पण त्याच्या खालचा चॉईस फिलिंग करू शकत नाही. इलिजिबल कॅन्डिडेट्स फक्त यामध्ये चॉईस फिलिंग करू शकतो. ज्यांनी PSC नर्सिंगसाठी किंवा कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल किंवा नॉट इलिजिबल विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल तर हा फॉर्म भरू शकत नाही. ऑनलाईन प्रेफरन्स ऑब्लिक चॉईस फिलिंग, ऑनलाईन प्रेफरन्स ऑब्लिक चॉईस फिलिंग विल बी ओनली वन टाइम. These preferences will be used for cap round first and all subsequent rounds including mop-up rounds and upgrading college if any. आता जो नंतर ऑनलाईन जो प्रेफरन्स फॉर्म आपण जे भरून देणार आहे तो एकच वेळेस भरून द्यायचा आहे, तो पुन्हा चेंज नाहीये. ही स्टेटची काउन्सिलिंगची प्रोसेस आहे, ही वेगळी आहे, सगळे नियम वेगळे आहेत, स्टेटचे वेगळे आहेत
आणि आपल्या ऑल इंडियाचे वेगळे आहेत. तर ही स्टेटची काउन्सिलिंग प्रोसेस आहे. स्टेटच्या काउन्सिलिंगमध्ये एक नियम असा असतो की तुम्हाला पहिल्याच वेळेस बीडीएस आणि एमबीबीएस आणि बीडीएसचा प्रेफरन्स फॉर्म बदलायचा आहे. परत दुसऱ्या प्रत्येक राऊंडच्या वेळेस तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरून चेंज खालती वरती करता येत नाही. विचारपूर्वक तुम्हाला पहिल्यांदाच भरायचं आहे असा त्याचा अर्थ आहे. ओनली वन टाइम, एक वेळेसच भरायचा आहे. तो कॅप राऊंड 1ला बी तोच उपयोगी होणार आहे, नंतर कॅप राऊंड 2ला, त्याचबरोबर मॉपअप राऊंडला आणि स्टे वेकन्सी सोडलं तर बाकीच्या सगळ्या राऊंडला सुद्धा टोटल एकच जो भरलेले चॉईस फिलिंग आहे तोच आपल्याला उपयोग येणार आहे. तो बदल करता येणार नाही असं त्यांनी सांगितलंय. नो रिक्वेस्ट ऑन चेंज ऑफ प्रेफरन्स विल बी सर्टन्ड वन्स ऑर प्रेफरन्स आर लॉक्ड. एकदा जर तुमचा प्रेफरन्स दिलेला किंवा चॉईस फिलिंग लॉक झाल्यानंतर तुमची कसलीही प्रकारची रिक्वेस्ट किंवा विनंती चेंज प्रेफरन्स करण्यासाठी चालणार नाही, हे लक्षात ठेवा. फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म सबमिशन म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म सबमिशन म्हणजे काय असतं की स्टेटस रिटेन्शन फॉर्म आपण सबमिट केला की आपलं ॲडमिशन फायनल झालं, आपण प्रोसेसमधून बाहेर पडलो आणि ते कॉलेज आपल्याला मिळालं. त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे, इफ द कॅन्डिडेट हू हॅज been allotted a seat wishes to participate in next subsequent rounds should not fill status retention form. जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचंय तिथे जाऊन तर रिपोर्टिंग तर 100% करायचंय, आपल्याला सोडता येतच नाही. रिपोर्टिंग तर 100% कॉलेजवर करायचंय, परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म तिथं असतो, तो जर आपण भरून द्यायचा किंवा नाही, ज्याला पुढच्या प्रोसेसमध्ये राहायचंय त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे तुम्ही प्रोसेसमध्ये राहता. इफ द कॅन्डिडेट हू हॅज allotted a seat does not wish to participate next subsequent rounds should fill status retention form. ज्या विद्यार्थ्याला पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा नाही आणि मला मिळालेलं कॉलेज मी ॲक्सेप्ट करतो आणि मी तिथंच शिकतो आणि त्याच ठिकाणी मला ॲडमिशन घ्यायचं आहे असं तुमचा जर कन्सेप्ट असेल तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्या असा त्याचा अर्थ आहे. फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म चॉईसेस ऑफ कॅन्डिडेट इन्स्टिट्यूट्स कॉलेज शुड नॉट फोर्स द कॅन्डिडेट टू फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. एखादं इन्स्टिट्यूट असेल किंवा कॉलेज आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये रिटेन्शन फॉर्म भरून द्या किंवा न भरा अशा प्रकारचा फोर्स करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. हा नियम पण तुम्हाला माहीत असला पाहिजे. काही वेळा जर समजा संस्था म्हणाली रिटेन्शन फॉर्म भरून द्या किंवा न द्या अशा प्रकारचं जर कोण सांगत असेल तर ते बांधील नाही आहे, त्यांना ते करता तसं येणार नाही. द शेड्यूल फॉर सेकंड अँड सबसिक्वेंट राऊंड्स अँड फॉर MBBS अँड BDS कोर्स विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्स. द शेड्यूल ओनली फॉर MBBS अँड BDS कोर्स म्हणजे हे जे शेड्यूल आहे ते फर्स्ट राऊंडचं शेड्यूल आहे आणि हे फर्स्ट राऊंडचं शेड्यूल 7 फेब्रुवारी 2022 या दिवशी संपूर्ण संपणार आहे. आणि त्याच्या पुढचं जे शेड्यूल आहे ते CET सेल आपल्याला वरचेवर कळवेल आणि त्यांनी कळवल्यानंतर आम्ही तुम्हाला ते सांगूया. त्यानंतर द शेड्यूल ऑफ BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH आणि BSLP, BPO आणि BSc नर्सिंग विल बी डिक्लेअर्ड इन ड्यू कोर्स. याच्यानंतर आपल्याला या इतर कोर्ससाठी सुद्धा आपल्याला ॲडमिशनचा जो काही तो शेड्यूल आहे ते आत्ता BMS आणि इतर कोर्ससाठी हे नोटिफिकेशन नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे BMS लोकांना आता स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे का वगैरे हे सगळं तुम्ही विचारायचं काही काम नाही आहे. पहिली गोष्ट चॉईस फिलिंगचा दिवस लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. त्या दिवशी चॉईस फिजिकल व्हेरिफिकेशन आपल्याला 7 फेब्रुवारीपर्यंत जायचं आहे, त्याच्या अगोदर 100% कॉलेजवर जायचं आहे. स्टेटस रिटेन्शनच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही. हे CET सेलतर्फे नोटिफिकेशन आज 17 तारखेला संध्याकाळी निघालेलं आहे आणि हे नोटिफिकेशन मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. यामध्ये पहिला राऊंड संपलेला आहे फक्त MBBS BDS साठी. इतरचं शेड्यूल आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवत राहू. हे आमचं शेड्यूल किंवा हा जो आता डे टू डे मध्ये अपडेट देण्याचा जो सिस्टम आहे आम्हाला तुम्हाला आवडत असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल घंटी दाबायला विसरू नका. चॉईस फिलिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये आपल्याला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य आम्हाला संपर्क साधा. जय हिंद.